ॲसिड हल्ले थांबवण्यासाठी स्वतंत्र कायद्याची आवश्यकता, आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया. इंधन घेऊन जगलाडकी जहाज भारतात पोहोचलं. आतापर्यंत 3 जहाजं भारतात सुखरूप परतली. इराणचा एकाच वेळी अनेक ड्रोननं दुबईवर हल्ला. यूएईच्या एअर डिफेन्स सिस्टमनं ड्रोन्सचा मार्ग रोखला. इराणचे 2 वरिष्ठ अधिकारी ठार. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा. इराणचे सुरक्षा अधिकारी लारिजानी ठार झाल्याचं वृत्त. डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड सुरूच. नाटो आणि मित्र देशांनी मदत न केल्यामुळे ट्रम्प अस्वस्थ. अमेरिकेच्या सैन्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध वाढला. दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांचा राजीनामा. इराणचा नवा धर्मगुरू मोज्तबा खोमेनी रशियात उपचार घेतोय अशी चर्चा. इराणी राजदूतानं केला खुलासा. घरगुती गॅस मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी. केंद्राच्या हमीनंतर नागपूर खंडपीठातली याचिका निघाली निकाली. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी फडणवीस दिल्लीला रवाना. मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला भाजपाकडून वेग. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घेतली कार्यशाळा. भंडारा औद्योगिक वसाहतीतल्या सिलेंडर गोदामावर धाड. कारवाईमध्ये 57 सिलेंडर जप्त.